नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी करंट अफेअर क्यूज घेऊन आलेलो आहे, जे की बेस्ड आहे 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 बद्दल। या वीकमध्ये जे पण इम्पॉर्टंट गोष्टी घडल्या आहेत त्याच्यावरती ही करंट अफेअर बेस्ड आहे। आणि मित्रांनो, जर का तुम्ही बँकिंग, MPSC, पोलीस, SSC, तलाठी, रेल्वे किंवा कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर ही करंट अफेअर क्यूज तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल। चला तर मग सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, भारत सरकारने नुकत्याच कोणत्या उद्देशासाठी अंगणवाडी केंद्र, त्यालाच की आपण AWCs शाळा म्हणतो, शाळांमध्ये सहस्थापित करण्याचे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत? ऑप्शन्स आहेत अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन, डिजिटल इंडिया मिशन, स्मार्ट सिटी मिशन, लघु शिक्षण प्रोत्साहन। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन। यामुळे लहान मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढते आणि शालेय शिक्षणाचे सुरळीत संक्रमण घडवणे हा उद्देश आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेरा अंतर्गत केंद्रीय सल्लागार परिषदची CAC 5वी बैठक कुठे पार पडली आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, नवी दिल्ली, पुणे, कोलकाता। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली। तर रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाशी संबंधित धोरणावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली गेली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, इरफान अली पुन्हा कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? ऑप्शन्स आहेत गयाना, कंबोडिया, इंडोनेशिया किंवा थायलंड। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, गयाना। गयाना या दक्षिण अमेरिकेत देशात इरफान अली दुसऱ्या कार्यकाळासाठी राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय रेल्वे विकसित केलेली हायड्रोजन आधारित ट्रेन कुठे चाचणी करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई, चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स की कपूरथला। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई। ही ट्रेन लवकरच चीन ते सोनापेत मार्गावर धावणार असून शून्य कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन हा तिचा मुख्य फायदा होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग DST कडून नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित होणाऱ्या पहिल्या विज्ञान कार्यक्रमाचे नाव काय आहे? ऑप्शन्स आहेत इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल, इंडियन सायन्स काँग्रेस, इमर्जन सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह, नॅशनल सायन्स सिम्पोजिशियम। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, इमर्जिंग सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह। हा कार्यक्रम भारत मंडपम नवी दिल्ली येथे होणार असून नाविन्यपूर्ण विज्ञान तंत्रांवर हा भर घालेल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताने पहिले बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प कुठे सुरू केला आहे? ऑप्शन्स आहेत खंडाला पोर्ट, ऑप्शन आहेत VO चिदंबरम पोर्ट तमिळनाडू, मुंबई पोर्ट किंवा कोलकाता पोर्ट। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, VO चिदंबरम तमिळनाडू। हा भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असून बंदर आधारित ऊर्जा उपक्रमात त्याचा नवा टप्पा मानला जातो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाच्या सरकारच्या पंतप्रधान फ्रान्सवा बायरू विश्वासदर्शक ठराव हरल्यानंतर पतन झालं आहे? ऑप्शन्स आहेत फ्रान्स, जर्मनी, इटली किंवा नॉर्वे। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, फ्रान्स। तर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या नेतृत्वाखाली फ्रान्स सरकार कोसळले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अमेरिका 2026 मधील G20 शिखर परिषदेचे आयोजन कुठे करणार आहे? ऑप्शन्स आहेत वॉशिंग्टन DC, न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, ऑप्शन डी, मियामी। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन डी, मियामी। तर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2026 साली होणारा G20 बैठक मियामी येथे होईल असे जाहीर केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाच्या कंपनीनं इंट्रोमिक्स नावाची वैयक्तिक mRNA आधारित कॅन्सर लस विकसित केली आहे, जी 100% प्रभावी ठरेल? ऑप्शन्स आहेत अमेरिका, रशिया, जपान आणि चिली। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, रशिया। तर रशियन कंपनीने ही लस विकसित केली असून क्लिनिकल चाचण्यांमध्ये ती पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी सिद्ध झाली आहे, जेणेकरून 100% तुमचं कॅन्सर जे आहे ते ठीक होऊ शकतं असं त्यांचा दावा आहे। सेबॅस्टियन लेक्रॉन कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले आहेत? ऑप्शन्स आहेत फ्रान्स, इंग्लंड, इंडोनेशिया, जर्मनी। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, फ्रान्स। फ्रान्समध्ये सेबॅस्टियन लेक्रॉन यांची पंतप्रधानपदाचे सूत्र स्वीकारलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2025 मध्ये 10 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पहिला क्रमांक कोणत्या शहराने मिळवला आहे? ऑप्शन्स आहेत पुणे, नोएडा, इंदोर किंवा भोपाळ। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, इंदोर। इंदोरने स्वच्छ वायू व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पहिला क्रमांक पटकावला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय युनिटच्या बांधकामासाठी सामंजस्य करार झाला आहे? ऑप्शन्स आहेत श्रीलंका, भूतान, नेपाळ किंवा मालदीव। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, श्रीलंका। तर भारत श्रीलंका यांच्यातील आरोग्य सहकार्य मजबूत करण्यासाठी हा MOU करण्यात आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छता ही सेवा SHS 2025 मोहीम कोणत्या कालावधीत राबवली जाणार आहे? ऑप्शन्स आहेत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर।
ही मोहीम स्वच्छतेबाबत जनजागृती व सहभाग वाढवण्यासाठी राबवली जाते। आणि आपल्याला माहितीच आहे की महात्मा गांधींचा जन्मदिवस असतो 2 ऑक्टोबरला, त्याच्याच नावाखाली ही मोहीम राबवली जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे 28व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस दुबई येथे UPI एकत्रीकरण प्रकल्प कोणी सुरू केला, कोणी घोषणा केली? तर ऑप्शन्स आहेत नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन, ज्योतिरादित्य सिंधिया आणि अमित शहा। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, ज्योतिरादित्य सिंधिया। या प्रकल्पाद्वारे UPI प्रणाली जागतिक पातळीवर जोडण्याचा उद्देश आहे। हे आहेत आपले ज्योतिरादित्य सिंधिया। नेक्स्ट क्वेश्चन आहे UPU एकत्रीकरण प्रकल्पामध्ये कोणती भारतीय संस्था भाग आहे? ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, NPCI, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, विना विमायक आणि विकास प्राधिकरण। त्याचं अचूक उत्तर ऑप्शन बी, NPCI इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड। NPL ही UPIची जागतिक प्रसारासाठी जबाबदार राहणार आहे। PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन्स आहेत डॉक्टर मनमोहन सिंग, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी व नरेंद्र मोदी। त्याचा अचूक उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर मनमोहन सिंग। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना हा पुरस्कार देण्याचा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आचार्य देवव्रत यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपालाचे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, छत्तीसगड। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र। तर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार देण्यात सोपवला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात वेगवान नमो भारत ट्रेनची कमाल वेग क्षमता किती आहे? ऑप्शन्स आहेत 160 किलोमीटर प्रति आवर, 200 किलोमीटर, 180 किलोमीटर प्रति तास किंवा 170 किलोमीटर प्रति तास। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, 160 किलोमीटर प्रति तास। तर नमो भारत ट्रेन ही देशातील सर्वात वेगवान सेमी हाय स्पीड ट्रेन म्हणून ओळखल्या जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे सिओम प्रहार या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत नवे शस्त्र प्रणाली तपासणे, ड्रोन तंत्राचा टेक्निकल ऑपरेशनमध्ये वापर पडताळणे, ॲम्बिशियस सराव करणे की पर्वतीय युद्ध प्रशिक्षण करणे। तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, ड्रोन तंत्रज्ञानाचा टेक्निकल ऑपरेशनमध्ये वापर पडताळणे। या सर्व ड्रोनचा वापर करून टेक्निकल मिशनची चाचणी करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅनो तंत्रज्ञान वापरून नवीन जखम भरून येण्यासाठी पॅड कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, एम्स किंवा नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट। तर याचं अचूक उत्तर ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बॉटनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट। तर यांनी हा पॅड विकसित केला आहे जेणेकरून तुमची जखम लवकर भरून येण्यासाठी मदत होईल। नेक्स्ट क्वेश्चन आहे लाल आयव्ही वनस्पतीत सेट्रोबेनेटिस ॲटॅलेंटा कोणत्या बायोएक्टिव्ह कंपाऊंड पहिल्यांदाच ओळखला गेला? तर याच्या ऑप्शन्स आहेत कर्क्युमिन, रेस्ट्रोवेल, ॲक्टिऑक्साईड आणि क्वेरसिटिन। त्याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, ॲक्टिऑक्साईड। तर या संशोधनात लाल आयव्ही ॲक्सिडेंट हे संयोग प्रथमच आढळण्यात आलं आहे। नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी आहे नेपाळचे अंतरिम पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत सुशीला कार्की, ओमप्रकाश आर्यल, बुलानंद शर्मा किंवा कुलमान गिसिंग। तर याचं अचूक उत्तर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही क्यूज तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। जर तुम्हाला ही क्यूज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।